इतका जमाना बदललाय. अहो लय स्टँडर्ड झाले महाराज. एक ताई मला चप्पल घालून जेवायला वाढायला आली. मी म्हणलं ताई तुमच्या पायात चप्पल आहे. ती तिच्या भाषेत म्हणली हो महाराज ही वाढायचीच आहे. मी म्हणलं अशा तुझ्या घरात नेमक्या चपला किती? ती म्हणली वाढायची वेगळी, शॉपिंग करायची वेगळी, फिरायला जायची वेगळी, बाहेर घालायची वेगळी, घरामध्ये घालायची वेगळी. म्हणलं हाणायची एखादी असेल तर हाण आता. सगळ्या सांगितल्या तेवढी बी बघ कुठं राहिली असली तर काय करा. लय जमाना बदललाय महाराज. अगदी स्टँडर्ड झालेत महाराज. एवढे स्टँडर्ड. लय शुद्ध बोलायले महाराज. इकडे लक्ष द्या. माझा विषय हा चालला होता. माझा मुद्दा हा चालला होता. त्या मुलाची आई चहा घेऊन आली. मला म्हणले कसं वाटलं आमच्या पिंट्या? मी म्हणलं फार चांगला आहे. म्हणे आमच्या पिंट्यानं कुठल्या प्रकारचा त्रास? म्हणलं अजिबात नाही. तेवढे ते मम्मीच्या मागू लागलं मला असं करते महाराज घोडा. त्याच्या मम्मीनं अशा हातातल्या बांगड्या अशा माग केल्या बरं महाराज, आणि अशी ताडकूट काना मग लावून दिले. हा सोबत आम्ही दोघं करावे कीर्तन, करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. शांती खडग हाती, शांती खडग हाती, काळा सीते नागविती, मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाचे क्रोधा. तुका म्हणे दाता सखा, तुका म्हणे दाता सखा, ऐसा अनंता सारिखा, मग काही नोहे बाध, काम दुर्जनाची क्रोधा. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथवरम पुंडली काय दतुमिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा कुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपेदाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, ज्यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिक्रमण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे. विठ्ठल विठ्ठल करावे कीर्तन, करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण, मग काही नोहे बाध, काम दुर्जनाची क्रोधा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरोपणा करता निवडलेला अभंग. वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, देहूमान्य विश्वमान्य विश्वभूष्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा सेवेकरता निवडलेला अभंग. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंग चारचरणाचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवाला अर्थात तुम्हाला आणि आम्हाला खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगतात. विठ्ठल अभंगाला चिंतन करण्या अगोदर काही थोडा अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक जगताधार मुनी प्राण संजीवन, नेनेंचे राजे सदकांचे मायबाप, योग्यांची माऊली, अनाथाची माय, कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादानं, जगतवंदने जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपाशीर्वादानं, अधिकरून सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादानं, भगवंताच्या कृपाशीर्वादानं सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा भव्य देवे अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या वर्षीचा हा अमृत महोत्सव, आणि याच्यामध्ये पवित्र अशी ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या बालकाकडं, माझ्यासारख्या पामराकडं, माझ्यासारख्या अज्ञानाकडं तुम्हा सर्वांकडून आलेले आहे. त्यामध्ये मी माझं परमभाग्य समजतो. आता तुम्ही म्हणता पत्रिकावरला बाबा वेगळाच आहे, इथं वेगळाच उभा राहिला आज कसं काय? पण काही कारणास्तव आज ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं, गोड अशा प्रकारचं, हे भव्य दिव्य अशा प्रकारचं हे कार्यक्रमाचं नियोजन आहे. दृष्ट लागावं एवढं सुंदर हे केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे. गाणारे सुद्धा छान आहेत, वाजवणारे छान आहेत, ऐकणारे श्रोतेवर्ग, मातृवर्ग, पितृवर्ग सुद्धा अतिशय बहुसंख्येने कीर्तनासाठी उपस्थित आहेत. असं वाटत नाही की कार्यक्रम आपल्या गावात चाललाय म्हणून. असं वाटायलं की साक्षात पांडुरंगाच्या दरबारामध्ये पंढरपूरला हा कार्यक्रम चाललाय का काय. एवढं गोड असणारं हे वातावरण आहे. दृष्ट लागावं एवढं सुंदर तुम्ही सर्वांनी केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम चाललाय. आदरणीय वंदनीय परमपूज्य श्रद्धेय मला वारंवार ज्यांचं मार्गदर्शन असतं अशा असणारे आणि आज मनाचा मोठेपणा करून आज माझ्या बालकाच्या कीर्तनाला जे उपस्थित आहेत
अशा असणारे आदरणीय वंदनीय परमपूज्य श्रद्धेय गजाननजी बाबा आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडून ही आजची पवित्र अशी कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे, त्यामध्ये मी माझं परमभाग्य समजतो. त्याचनंतर काल ज्यांचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं गुढ अशा प्रकारचं कीर्तन झालं, आदरणीय परमपूज्य श्रद्धेय ज्ञानेश्वरजी महाराज जळकीकर यांच्याही मार्गदर्शनाखाली व तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं चालत असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. गाणारे वाजवणारे अतिशय सुंदर असणारे, त्यामध्ये ज्यांनी सुंदर अशा प्रकारची गुढ अशी चाल गायली अशा असणारे आमचे आदरणीय वंदनीय श्रीकांत महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही धन्यवाद. त्यांना ज्यांनी साथ केली अशा असणारे आमचे आदरणीय दीपक महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. एकदा श्रीकांत महाराजांसाठी दीपक महाराजांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. वा, तुम्हालाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय वंदनीय पंकजी महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय इकडे असणारे मुरलीधर महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. मुरलीधर महाराजांनाही वंदन, पंकज महाराजांनाही वंदन. त्यांच्याच बाजूला असणारे आमचे आदरणीय गजानन महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. पकवाजाची साथ करण्यासाठी जे उपस्थित आहेत असे असणारे आमचे आदरणीय परमेश्वर महाराज आहेत, वा, त्यांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही धन्यवाद. त्याचनंतर ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मी बघितला, ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मला ओळखतो, नाताना जे माझे मामा लागतात, पूर्दंग विश्वात पूर्दंग सम्राट आदरणीय अंकुजी महाराज काळे आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वच मंडळी आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आदरणीय महाराजांचं नाव नाना महाराज आहेत. नाना महाराजांच्या संस्थेतले हे विद्यार्थी मंडळी आहेत व आमचे गुरुबंधू आहेत, नाना महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्ही सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचनंतर आमचे वेळात वेळ काढून आज माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी जे उपस्थित आहेत, आमचं म्हणजे पुण्यामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राचा कोण होणार, महाराष्ट्राचा लाडका बाल कीर्तनकार, त्याच्यामध्ये आम्ही दोघं सोबत गेलो, दोघं सोबतच बाहेर आलतो बघा. अशा असणाऱ्या आमच्या आदरणीय स्नेहलताई आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांच्या समोर असणाऱ्या आमच्या आदरणीय राधाताई आहेत, महाराष्ट्रातील सुंदर अशा भागवत कथाकार आहेत, ताईंनाही माझं वंदन आहे. सर्वच मातृवर्ग पितृवर्ग कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आमच्यासोबत आलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध एक कीर्तनकार, आमचे आदरणीय तरुणांचे प्रेरणास्थान असणारे आमचे युवा कीर्तनकार अभिजित महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या पाठीमागे असणारे आमचे आदरणीय रामजी महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. म्हणजे त्याचनंतर आमचे आदरणीय दादांचं गावकरी आमचे आदरणीय दादा वगैरे, तुम्ही सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मनाचा मोठेपणा करून कीर्तनासाठी उपस्थित आहात. दोन सोबदार आहेत, टाळ्या वाजवा एकदा यांच्यासाठी. एक माझ्यासारखेच बारके आहेत आणि एक आहे थोडेसे वजनदार. वा, नंबर एक, कसं दाढी मिशीन छान आहेत, मस्त. वा, त्यांनाही धन्यवाद देतो. बाबा बारीक असल्यामुळं चोपदार वजनदार ठेवावा लागतो, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. वा, त्यांनाही धन्यवाद देतो. सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याचनंतर आपले युट्यूब चॅनल ओले दादा, काय चॅनलचं नाव? ज्ञानियांची माऊली. अतिशय सुंदर अशा प्रकारचं त्यांचं चॅनल आहे, टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. नंबर एक चॅनल आहे, माणसावर जाऊ नका, कसं काय चॅनल आहे उगाच, किती 26,000 का काहीतरी त्यांचे सबस्क्रायबर आहेत. कीर्तन बघितल्याच्या नंतर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फक्त चांगली करा, आणि सबस्क्राईब बटन दाबायला अजिबात विसरू नका. काही काळजी नका करू, तुमच्या सूचना मी देऊन टाकतो. तसंच आमचं पुढं लाईव्ह चाललंय ना, प्रश्न आहे ना, ठीक आहे, असू द्या. लाईव्ह त्यांचं चाललेलं आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं ज्यांनी काम केलंय, सुंदर असणारी गोड माईक सिस्टम आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. वा, छान माईक सिस्टम आहे, गोड माईक सिस्टम आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. मातृवर्ग पितृवर्ग बहुसंख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. सर्वच मंडळी कार्यक्रमाला माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहे. तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. नावं झाली ना सगळ्यांची? कुणी राहिलंय का? जरी कुणी राहिला असेल तर सांगा मला, म्हणजे राग कुणाला यायला नको. झाले ना सगळे? जरी कुणी राहिला असेल तर तुमचा सगळ्यांचा ना एका उखाण्यामध्ये घेतो. फक्त उखाणा कसा घेतो लक्ष देऊ नाही का? नाहीतर आता सध्याच्या काळामध्ये बाबा उखाण्याच्या एवढ्या पद्धती निघल्यात. एखाद्या नवरीचं नवीन लग्न व्हावं बाबा, आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर तिला उखाणा घ्यायला लावा. एवढा सुंदर उखाणा घेते, ऐका. येत होते जात होते, खिडकी वाटी पाहत होते, खिडकीला 3 तारा, पानं खाते करा करा, आडकी त्याला घुंगरा बारा, तिखुणाला व्यापार व्यापन, सुपारी सुपारी नेते, वाण्याला हाणा नेते, पाण्याला पाण्याने वाड्यात तकते, वाड्यात वाडी, 7 वाडी, वाड्यात पलंग पलगो, गादी गादी, ऋषी उशीर बशी, बशीत कप कपात घडी, घडेडीत वाजला एक, मी नानोबा तुकोबरायांची लेख, असं नाव घेणार. बरं, अर्ध्यात निम्म्यात संसार आला,
की मग नाव घ्यायला लावायचं. मग कशी नाव घेणार माहिती का? बटन तुटलं बटव्याचं नाव ऐका फक्त तुम्ही आता. बटन तुटलं बटव्याचं आणि काय नो घे त्या साठव्याचं. अरे बाप, काय नावाच्या पद्धती निघल्यात मला. नाव कसं घेतो लक्ष देऊ नाही का? पांडुरंगाच्या चरणी फुलं वातो वाकून. इकडे लक्ष द्या बरं. पांडुरंगाच्या चरणी फुलं वातो वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारायांचा मान राखून. विठ्ठला विठ्ठला सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. 4 चरणाचा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठांतरातला आहे. आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवाला अर्थात तुम्हाला आणि आम्हाला खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगतात. पहिला मुद्दा म्हणे महाराज, एवढं तोला मोलाचं जे शरीर आहे हे शरीर आम्हाला भेटलंय, पण हे शरीर भेटण्याचं कारण काय? त्याचे महाराजांनी 3 कारण सांगितले. पहिलं कारण, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि त्याची झाली अंगे हर रूप. दुसरं कारण, जन्मा येणे घडे पातकांचे मूळ आणि संचिताचे फळ भोगावया. आणि तिसरं कारण महाराजांनी सांगितलं, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती. अर्थातच माणसाचं काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतो. इकडे लक्ष द्या, ऐका थोडस. वासना, पाप आणि कर्म अशा 3 गोष्टी मनुष्याच्या शिल्लक राहिल्या की मनुष्याला जन्माला यावा लागणार आहे. का हो म्हणे महाराज, आमचाही वासना, पाप आणि कर्म ह्या 3 गोष्टी शिल्लक आहेत का? बरोबर आहे, आपलंही वासना, पाप आणि कर्म ह्या 3 गोष्टी शिल्लक आहेत. याच्याकरता एवढं तोला मोलाचं शरीर आपल्याला भेटलंय. पण हे शरीर भेटल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन तुम्ही आम्ही करणं हे गरजेचं आहे. कारण देवानं जे शरीर दिलं, महाराज सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा अंतो या झाला फाटा बाधिकेचा. जगाच्या चालक मालकानं भगवंतानं हे शरीर जर कशासाठी दिलं असेल तर महाराज भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलंय. पण खरं सांगा, कोण कोण देवाकडं जात? जात नाही असं नाही, जातो आपण. पण सुख आल्याच्या नंतर देवाकडे जातो की दुःख आल्याच्या नंतर? खरं बोला, लबाड बोलू नका. जर खोटं बोलताना तर शेजारणीची शपथ आहे तुम्हाला, आधी सांगायलो. काय असल्याच्या नंतर? जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत कोणाला देव आठवतो त्यानं पटकन हात वर करा. आहे का कोणी? बरं, दुःख आल्याच्या नंतर कोणाला देव आठवतो त्यानं हात वर करा. मला आठवतो म्हणून मी हात वर केलाय. तुम्हाला नाही आठवत का कोणाला? प्रत्येकाला देव आठवणार आहे. जोपर्यंत सुख आहे बाबा तोपर्यंत देव कोणालाच आठवत नाही. पण दुःख आलं की प्रत्येक जण देवाकडे जातो, हात जोडतो देवाला आणि देवाला सांगतो, का रे बाबा देवा, काय तुझं मी वाटोळं केलंय की एवढं दुःख माझ्या पदरामध्ये घातलंस? म्हणजे लोकांचं वाटोळं केल्याशिवाय देवाला काही दुसरं काही कामच नाही का? देव कोणाचंच वाटोळं करत नाही बाबा. एक वाक्य लक्षात ठेवा, आपल्याला सुख द्यायचंय, आपल्याला दुःख द्यायचंय हे देवाच्या हातामध्ये नाही. जे तुम्ही आम्ही कर्म करतोय ना त्या कर्माच्या हातात आहे. याच्याकरता माणसानं जीवन जगत असताना कर्म जे आहे ना, कर्म मात्र चांगलं करावं. देवाला तुम्ही एक वेळेस घाबरू नका, नाही घाबरला तरी चालेल, नका त्या देवाला घाबरू. पण जे तुम्ही आम्ही कर्म करतोय ना त्या कर्माला घाबरा. माणसानं जीवन जगत असताना, कर्म करत असताना कर्म मात्र चांगलं करावं. बरोबर आहे की नाही महाराज? आपलं जर कर्म वाईट असेल आणि देवाला आपण प्रतिज्ञा करत असेल, देवा मला सुखी ठेव, देवा मला समाधानी ठेव, मला सांगा देव कसा सुखी ठेवणार आहे आपल्याला? देव कसा समाधानी ठेवणार आहे? अजून याच्याही पुढे जाऊन मी बोलतो ऐका. लोकांच्या जीवनामध्ये दुःख आहे याच्यामुळं लोक दुःखी आहेतच, पण शेजाऱ्याच्या सुखामुळे जास्त दुःखी आहेत हे लक्षात ठेवा. बोलणं कळतंय ना तुम्हाला? काय लोक स्वतःच्या दुःखामुळे दुःखी आहेतच बाबा, पण शेजाऱ्याच्या सुखामुळे जास्त दुःखी आहेत. शेजाऱ्यानं बंगला बांधला, त्यानं घराची वास्तुशांती केली, घराच्या वास्तुशांतीला त्यानं बोलवलंय, जावं जेवायला केलंय, तिथं जावं जेवण करून यावं, मस्त गुलाबजामुन केलेत, वाटलंच तर घरी घेऊन यावे. ते तिथं जाणार आणि तिथं जाऊन म्हणणार लोकाची मुडके मोडून बांधला, तू मोड बघ जमतंय का? एवढं सोपं आहे का बाबा? कुठली जरी गोष्ट करायची जर असेल तर त्याच्याकरता काहीतरी माणसाला संघर्ष करावा लागतो. बरोबर आहे? सहज माणूस कधीच मोठा होत नाही. आपण फक्त नावं ठेवण्यातच गेलो. कुठंतरी कुणीतरी मोठं होईल की खाली वाढायचं काम कोणाचं असतं बाबा? तुमचं आमचं खाली वाढायचं काम असतं. आता या वयात मी कीर्तन करतो, या वयात मी धोतर घालतो, मला सुद्धा बरेच जण म्हणतात महाराज या वयात. काय या वयात? कारण मी दिसायला बारीक आहे ना. मी दिसायला बारीक असल्यामुळे मला महाराज सुद्धा कोणी म्हणत नाही. खरं सांगा, मी महाराज म्हणून वाटतो का तुम्हाला? नाही. मग का पोत्राच आहे का? असं काही म्हणता का हो? महाराजच आहे ना. महाराज म्हणले की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजन पडत नाही. काय काही काही माणसं वजनदार असतात बाबा, लबाड बोलत नाही. आमच्या गावात एक 1.5 क्विंटलची बाई आहे.
बघा खोटं वाटत असेल तर येऊन बघा. तिच्या घरात चोर घुसले, कशाला मराय जावा का तिच्या घरात चोरायनं सांगा. घरात चोर घुसले आणि बाईला जाग आली तर तिने एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडले आणि अंगावर बसली. आणि अंगावर बसून स्वतःच्या पोराला म्हणली पप्या जाय पटकन पोलिसाला बोलून आण. ते बाहेर गेलं आणि परत मध्ये आलं. मध्ये आल्याच्या नंतर म्हणलं मम्मी माझी चप्पलच सापडा नाही. चोर म्हणला माझी घालून जाय पण पोलिसाला बोलून आण. असे वजनदार माणसं असतात. आपल्याकडे बघितलं दाढी नाही, गाडी नाही, बॉडी नाही, त्याच्यामुळे आपलं वजनच पडत नाही महाराज. मला सुद्धा बरेच जण म्हणतात या वयात मी कीर्तन करतो म्हणून, बरोबर आहे का नाही. पण ऐका, नाव ठेवण्यातच तुम्ही आम्ही प्रत्येक जण पुढे. पण एक वाक्य लक्षात ठेवा, कुठलंही कार्य करायचं असेल ना, आपल्याच्यानं होत नाही ना, करू नका. पण जे करतंय त्याला तरी नावं ठेवी जाऊ नका ना. नावं ठेवले नाही पाहिजे महाराज, केलं पाहिजे. गावामध्ये एक जण असा होता बाबा, कसला बी कीर्तन कार्य होऊ द्या नावं ठेवायचा, कसला बी कीर्तन कार्य होऊ द्या नावं ठेवायचा. लिस्ट बघितली नाही किती मोठी आहे, किती टॉप टॉपचे महाराज मंडळी आहेत. याच्यामध्ये माझाच कसा नंबर लागला मी विचार करतोय बाबा. हे जर सोडले तर अनेक महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध माझ्यापेक्षाही भारी भारी कीर्तनकार होते. पण आदरणीय महाराजांचं प्रेम आहे. आणि आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे, भगवंताच्या मनात एकदा आलं की तिथं कोणाचं चालत नाही महाराज. बाबांकडून ही आलेली कीर्तनाची सेवा. आता मला सांगा, एवढे मोठे मोठे कीर्तनकार जरी असले तर गावामध्ये एक जण असा होता, नाव ठेवायचा कसला बी कीर्तन कार्य द्या. पहिल्या दिवशीचं कीर्तन झालं की गावकरी त्याच्याकडे जायचं आणि त्याला विचारायचं हा कस काय झालं कीर्तन. ते म्हणायचं काय मजा नाही आली. झालं पहिल्या दिवशीचं झालं. दुसऱ्या दिवशीचं कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी परत लोक त्याच्याकडे गेले, म्हणले कस काय झालं कीर्तन. ते लोकाला म्हणलं आता काय कीर्तन आहे का तमाशा आहे का काय का काय म्हणला. नाही म्हणला नाही जमलं. तिसऱ्या दिवशी कीर्तन झालं, म्हणे कस काय झालं कीर्तन. काय म्हणे महाराज खालच्या खालीच राहायला, अभंग वरच्या वरच निघून गेला म्हणला, नाही जमलं त्याला बी म्हणला. चौथ्या दिवशीचं कीर्तनकार असा आला बाबा, नाव ठेवायला जागा नाही, नावच ठेवायला जागा नाही. ठेव म्हणले आता कसं नाव ठेवायचे. तर गावकरी मुद्दाम त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणले आज कस काय झालं. ते म्हणला बरं झालं, पण काय म्हणला महाराजाची मावशी तंबाखू खाती. काय म्हणलं ते महाराजाची मावशी तंबाखू. तुला काय करायचंय, महाराजाची मावशी तिकडं गांजा उडी नका, तुला काय घेणे. ही नावं ठेवायची काय पद्धत आहे का. कसलं बी नाव, कसलं बी येऊ दे, नावं ठेवणार म्हणजे ठेवणारच. एक वाक्य लक्षात ठेवा, माणूस मोठा व्हायला की लोक त्याला नावं ठेवतात, चांगलं कार्य करायला की लोक त्याला नावं ठेवतात. बरोबर आहे का नाही महाराज. एक वाक्य लक्षात ठेवा, निंदकाचे घर असावे. एक वाक्य अजून एक सांगता का, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. लक्ष देऊ नाही का बरं. जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो, लोग निंदा उसी की करते हैं जो जिंदा है, तारीफ तो लोग मरने के बाद करते हैं. मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निंदाच करणार आहेत, पण गेल्याच्या नंतर तर म्हणतील होता दादा चांगला होता. असा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास होतो. एक वाक्य लक्षात ठेवा, तुम्ही चांगलं वागा किंवा तुम्ही वाईट वागा, 40% समाज तुमच्या कायम विरोधामध्ये. हे वाक्य लक्षात ठेवा. जीवनामध्ये 100 पैकी गुण कुणीच कोणाला देत नाही बाबा. याच्याकरता लोकांचा विचार करून जगण्यापेक्षा आयुष्य एवढं छोटं आहे. एक घास हातात, एक घास तोंडात, एक घास गिळायची सत्ता सुद्धा तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. याच्याकरता लोकांचा विचार करून जगण्यापेक्षा आयुष्य आपल्या मस्तीत आपण जगलं पाहिजे. आम्हाला काही घेणं देणं नाही.
कोणी काय नावं ठेवायचेत ना, तुका म्हणे हसे जन आणि नाही कान तया. लोक नावच ठेवणार आहेत, लोक हसतच राहणार आहेत. एक वाक्य लक्षात ठेवा, चांगल्याच रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्याच माणसाला हे विरोधक असतात. बरं, याच्याकरता माणसानं कधीच विचार करायचा नाही लोक आपल्याला नावं ठेवायले, कधीच विचार करायचा नाही. आपल्याला कुणीतरी नावं ठेवायला तर मनात विचार करावा, या जगात आपण कुठंतरी मोठं झालोत म्हणूनच लोक आपल्याला नावं ठेवायलेत. उगाच कुणीच कोणाला नावं ठेवत नाही. माझा विषय थोडासा बाजूला गेलेला आहे, मुद्द्यावरती या. मी सांगत होता का, देवाची आठवण, त्या भगवंताची आठवण तुम्हाला आम्हाला येते, पण कधी येते? जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत तो देव कोणाला आठवत नाही, पण दुःख आल्याच्या नंतर प्रत्येकाला तो देव, प्रत्येकाला तो जगाचा चालक मालक, प्रत्येकाला भगवंत मात्र आठवतो. बरोबर आहे का नाही? तो देव प्रत्येकाला आठवणार आहे. कधी? दुःख आल्याच्या नंतर. एक वाक्य लक्षात ठेवा, देवाकडे जा किंवा नका जाऊ, माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना श्रद्धा असणं हे फार गरजेचं आहे. मनामध्ये भाव ठेवा. देवाला, भगवंताला जर आपलंसं करून घ्यायचं असेल तर याच्याकरता मनामध्ये भाव असावा लागतो, मनामध्ये निष्ठा असावी लागते आणि मनामध्ये श्रद्धा असावी लागते. भाव असेल, निष्ठा असेल, श्रद्धा जर असेल तर तो देव, तो जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजा. एक उदाहरण सांगता का, आंधळा मनुष्य होता बाबा, रोज देवळामध्ये जायचा आणि देवाचं दर्शन करायचा. मनुष्य आंधळा होता, दोन्हीही डोळ्यानं दिसत नव्हतं. पण एका जणानं त्याला प्रश्न विचारला, का रे बाबा, रोज देवळामध्ये जातोस ना, आजपर्यंत तू कधी मंदिरातला देव बघितलास का, सांग. त्यानं हात जोडले आणि त्यानं सांगितलं, दादा मला दोन्हीही डोळ्यानं दिसत नाही ना, मी आजपर्यंत कधी देवळातला देव बघितला नाही. मग त्यानं सांगितलं, आजपर्यंत तू कधी देवळातला देव बघितला नाही, पण रोज देवळामध्ये जातोस, मग देवळामध्ये जाण्याचं कारण आहे तरी काय? आंधळ्या मनुष्यानं दिलेलं उत्तर एवढं गोड होतं. तो आंधळा मनुष्य म्हटला, दादा मी देवाला बघावं याच्याकरता मी देवळात कधी जात नाही. उत्तर लक्ष देऊ नये का बरं. मी देवाला बघावं याच्याकरता मी देवळात कधी जात नाही, त्या देवानं मला बघावं याच्याकरता मी देवळात जातो. असा जर भाव असेल, एवढी जर निष्ठा असेल, एवढी जर श्रद्धा असेल, तर तो देव, तर तो जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजावं. काय लागतं व देवाला आपलंसं करण्यासाठी? धन लागतं का? बोला. श्रीमंती लागते का? पैसा लागतो का? नाही. धन लागत नाही, श्रीमंती लागत नाही, पैसा लागत नाही. धन देऊन, श्रीमंती देऊन, पैसा देऊन जर देव आपलासा करता आला असताना, तर श्रीमंतांनी लॉकर मध्ये देवाला कोंडून ठेवलं असतं. पण धन देऊन, श्रीमंती देऊन, पैसा देऊन तो जगाचा चालक मालक भगवंत आपलासा कधीच होणार नाही. याच्याकरता भाव असावा लागतो, याच्याकरता निष्ठा असावी लागते, याच्याकरता प्रेम असावं लागतं. भाव, निष्ठा, प्रेम असतं. अंधुरी नाही देव त्याला. भाव माणसाचा शुद्ध असला पाहिजे. एकदा माणसाचा जर भाव शुद्ध असेल तर तो देव दूर आहे का आपल्याला? नाही, अगदी जवळच आहे ना. याच्या करता भाव, निष्ठा, श्रद्धा असणं ही फार गरजेचे आहे. वारीला जाता तुम्ही? ए मांडी घाल. वारीला जाता तुम्ही? वारीला बोला बोला. पंढरपूरला वारीला जाता का तुम्ही? इकडे बसलेले जाता ना? आता मला सांगा, वारीला पंढरपूरला त्या पांडुरंगाकडे जातो, देवावरती निष्ठा आहे, देवावरती श्रद्धा आहे म्हणून जातो, की देवानं मला सुखी समाधानी ठेवावं म्हणून जातो? बोला. हा, मोठ्यानं बोला बरं तुम्ही. देवानं मला सुखी समाधानी ठेवावं याच्याकरता आपण जातो ना. देवावरती निष्ठा आहे, देवावरती श्रद्धा आहे म्हणून जात नाही, देवानं सुखी ठेवावं याच्याकरता आपण जातो. काही काही जण संसाराला, प्रपंचाला कंटाळेत म्हणून वारीत जातात. बरं, काही काही वारीत जातात आणि बिस्किटाचे गथुडे गोळा करून घरी घेऊन येतात. वारीला काय म्हणे निष्ठा आहे आमची? काय नाही मारा. हो का, वारीला जाणार आणि बिस्किटाचे गथुडे गोळा करणार आणि घरी घेऊन येणार. वारीला गेलं की महिला मंडळाच्या पाठीमागं एवढंच काम असतं, पाणी दिसलं की धुणं धुवायचं, जागा दिसली की वाळू घालायचं, बस, बाकी काही घेणं देणं नसतंय मारा. खेड्यातल्या 4-5 आज्या गेल्या पुण्यामध्ये बघा, तिथं मॉलमध्ये गेल्या त्या पुण्यामध्ये, आणि मॉलमध्ये गेल्याच्या नंतर त्या लिफ्टकडे बघायच्या. काही माणसं लिफ्टने खाली जायचे, वर यायचे, खाली यायचे, वर, ते लिफ्टने. आणि त्या 2 आज्या बघत होत्या
होत्या, त्यातली एक आजी लगेच शेजारीनं कशी करते, बघ बघ ज्ञानेश्वर महाराज उगच नाही म्हणले पुण्याची गणना कोण करे, बघ जाताना म्हातारं जातं येताना तरुण होऊन येतंय, बघ पुण्याची गणना. ते पुण्य कुठं हे पुण्य कुठं आहे का नाही. आता काही घेणं देणं नसते बाबा. रांग दिसली की रांगीत लागणार. दिसली रांग, बरं रांग कशाची हे तर बघा ना दादा. रांग कशाची हे तर बघितलं पाहिजे ना. 2 किलोमीटर रांग लागलेली, गुडघे दुखायला ताजेचे. मी म्हणलं आजी खाली बसा, रांग लय लांब आहे. मलाच म्हणली गबास तुला काय कळतं, शाबुदाना भेटतोय आहे का नाही आता उगाच. काय नाही महाराज, रांग संपत 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 आली. रांग दुसरी कशाची नव्हती, ती दाढी कटणीची रांग होती. बघा आता काय करायचं सांगा बरं. दिसली रांग की रांगीत लागणार. रांग कशाची काय हे तर बघितलं पाहिजे ना महाराज. बरोबर आहे का नाही. चंद्रभागेला एक जण आंघोळीला गेलं, चंद्रभागेला आंघोळीला गेलं, एवढी पेटी दिसली त्याला, पेटीच उचलून आणली घरी त्यांनी. पेटी चंद्रभागेला आंघोळीला गेलं, पेटीच उचलून घरी आणली. बायको म्हणले कशाला आणली, काय त्याच्यात. ते बायकोला म्हणलं गबस पांडुरंगाचा प्रसाद आहे म्हणला, चंद्रभागेला भेटली. ते कुलूप तोडलं. त्याला वाटलं पेटीत काहीतरी खजिनाच निघल काय नाही महाराज. कुलूप तोडलं, पेटीत बघितलं तर पेटीत दुसरं काही नव्हतं. कठीण करायचं सामान होतं, काही नव्हतं बाकी महाराज. अहो निष्ठा श्रद्धा असली पाहिजे त्या देवावरती, त्या भगवंतावरती. जर तुमची आमची सर्वांची निष्ठा जर असेल, श्रद्धा जर असेल त्या भगवंतावरती, तर तो भगवंत आपल्याला दूर नाही म्हणे, अगदी जवळ आहे. याच्याकरता मनामध्ये भाव ठेवावा लागतो, मनामध्ये निष्ठा ठेवावी लागते. मनामध्ये श्रीमंती नसली तरी चालेल, पण मनामध्ये भाव असला पाहिजे. निष्ठेची श्रीमंती असणं हे फार गरजेचं आहे तुमच्याकडे आमच्याकडे. बरोबर आहे की नाही महाराज. इकडे लक्ष द्या. याच्याकरता प्रत्येकाला असं वाटतं देवानं मला सुखी ठेवावं, देवानं मला समाधानी ठेवावं. तर याच्याकरता जर काय लागत असेल ना, तर मनामध्ये भाव असला पाहिजे, मनामध्ये निष्ठा असली पाहिजे आणि मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे. जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकाला असं वाटतं माझ्या जीवनामध्ये मला कुठल्याच प्रकारची बाधा होऊ नये, मला देव भेटावा असं वाटतं की नाही. प्रत्येकाला वाटतं ना. तुम्हाला मला प्रत्येकाला असं वाटतं. पण जर आपल्याला असं जर वाटत असेल ना, तर याच्याकरता माणसाचा भाव जर कसा असला पाहिजे ना, तर माणसाचा भाव अगोदर शुद्ध असला पाहिजे. आणि अजून याच्याही पुढे जाऊन सांगतो, संसार करत असताना, प्रपंच करत असताना, संसारामध्ये प्रपंचामध्ये मात्र माणसांना सुखाची अपेक्षा कधीच करू नका. हे माझं बोलणं लक्ष देऊ नाही का. संसार करत असताना, प्रपंच करत असताना, संसारामध्ये माणसाने सुखाची अपेक्षा कधीच करू नका. कारण हा संसार, हा प्रपंच जर कसा असेल तर हा दुःख बांधवडी आहे, हा फलकट हो दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. हो कार्यक्रमाची मजा त्यावेळेस आहे, गाणारे चांगले असले पाहिजे, वाजवणारे चांगले असले पाहिजे, ऐकणारे चांगले असले पाहिजे आणि सांगणारा बिघाडलेला पाहिजे. असं गाव सगळे जर चांगले असतील तर कार्यक्रमाची मजा आहे, नाही तर काही उपयोग नाही. आणि इथं जर बघितलं तर गाणारे 1 नंबर आहेत, वाजवणारे बी बोला ना बोला, गाणारे, वाजवणारे, ऐकणारे सगळेच 1 नंबर आहेत. मग मी 2 नंबर आहे का. सगळेच 1 नंबर आहेत, गाणारे, वाजवणारे, ऐकणारे. आता सगळे 1 नंबर असतील तर कार्यक्रमाची मजा आहे महाराज. कुठली जरी गोष्ट करायची असली ना तर कुठलीच गोष्ट सोपी नाही महाराज. गायन करणं आपल्याला सोपं वाटत असेल, सोपं नाही.
पकवाज वाजवून आपल्याला सोपं वाटत असेल, पकवाज वाजवणं सुद्धा सोपं नाही महाराज. गायन असं बिंबीच्या डेटापासून करावं लागतं. गायन करणं सोपं नाही. गायनाचार्यांसाठी एक वाक्य सांगता का, संगीत शक्ती हर घट में बसे राम. लक्ष देऊ नाही का, संगीत शक्ती हर घट में बसे राम, रोगी को राग सुना के देते हे आराम. ही ताकद फक्त गायनामध्ये. गायन करणं काही सोपं नाही. असं पकवाज वाजवणं सुद्धा काही सोपं नाही बरं, अवघड आहे महाराज. कीर्तन करण्याच्या अगोदर मी सुद्धा 2 वर्ष पकवाज शिकलो. 2 वर्ष मी 2 वर्षात 2च बोलू शिकलो. कुठले कुठले माहिती का, दागिनता, गीता, 2 वर्षात 2 बोलू शिकलो होतो. 2च. ते कधी टाळीत बसायचा तर ते कधी हातात बसायचा. 2 वर्षानंतर आमचे वडील आमच्या गुरुजीकडे आले. ते बघा पाठीमागे बसलेले माझे मामाच लागतात. आमचे वडील गुरुजीकडे आले आणि गुरुजीला म्हणले, शिकला का आमचा मुलगा? गुरुजीने असे कोपरापासून हात जोडले. गुरुजी म्हणले, तुमचा मुलगा तर काही शिकला नाही, पण मला जेवढं येत होतं तेवढं विसरून टाकलं म्हणला. बघा आता पकवाज वाजवणं काही सोपं नाही महाराज. त्याच्यामुळे ते वाजवायला बसले नव्हते. हा मगाशी थोडंसं वाजलं, पण ते म्हणले मला नाही जमणार, आता तुम्ही तुमचं वडीत राहा महाराज, सोपं नाही. हा तेवढं त्यांनी लॉकडाऊन मध्ये रियाज केला म्हणून वाजवलं महाराज. इकडे लक्ष द्या. माझा विषय हा चाललेला आहे. कुठलीच गोष्ट सोपी नाही बरं. कीर्तन करणं सोपं आहे का? कोणाकोणाला सोपं वाटतं त्यांना हात वर करा बरं. सोपं आहे कीर्तन करणं? कीर्तन करणं सुद्धा सोपं नाही. इथं येऊन बघा, इथं उभा राहिलात ना तर मांडे विठ्ठल विठ्ठल बोलतात. काय बोलावून काय सांगावं. कीर्तन करणं सुद्धा सोपं नाही महाराज. कुठली जरी गोष्ट करायची म्हणलं ना तर कुठलीच गोष्ट सोपी नाही. आमच्या गावात एक नवीन सरपंच साहेब झाले. शाळेमध्ये 15 ऑगस्टला भाषण करायला गेले. असे सरपंच माईकवरती उभा राहिले आणि सरपंच साहेबांना सुरू केलं, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे, कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळे मुलं एका रांगेमध्ये उभा आहेत, कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळ्या मुलांनी एकसारखा ड्रेस घातलेला आहे, कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळे शिक्षक शाळेमध्ये उभा आहेत, कारण आज 15 ऑगस्ट आहे. मी म्हणलं, सरपंच साहेब 15 ऑगस्ट आहे पण का म्हणून ते तरी सांगा. सरपंच म्हणले, काल 14 ऑगस्ट होता म्हणून आज 15 ऑगस्ट आहे. आता मला सांगा, बोलणं सोपं आहे का हो? बोला. बोलणं सुद्धा सोपं नाही महाराज. कुठली जरी गोष्ट करायची जर झाली ना बाबा, तर कुठलीच गोष्ट सोपी नाही. प्रत्येक गोष्ट जर बघायची झाली, जाऊ द्या, आमचा क्षेत्र घेतला, कीर्तन असो, गायन असो, पकवाज असो, हे सुद्धा सोपं नाही. याच्यामध्ये तुमचा विचार घ्या. कलेक्टर असू द्या, इंजिनियर असू द्या, वकील असू द्या, शिक्षक असू द्या, कुणी बी असू द्या, प्रत्येकाला वाटतं याची लाईफ छान आहे, याची लाईफ छान आहे. पण ज्याच्या वंशामध्ये गेल्याच्या नंतर त्याला कळतं, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. बरोबर आहे का नाही? तुम्हाला खाली बसल्या बसल्या वाटतं महाराज लोकांची लय मजा आहे, आम्हाला उभा राहिल्या राहिल्या वाटतं काय तुम्हाला फक्त 2 तास ऐकायचंच आहे, तुमची लय मजा आहे. मजा कोणाची आहे? आहे कोणाची मजा? अहो 2 तास कीर्तन करायचं म्हणल्याच्या नंतर 10 तास गाडीमध्ये प्रवास करावा लागतो. सोपं आहे? सोपं आहे? गायन करणं सोपं नाही असं बिंबीच्या डेटापासून वरडावं लागतं. सोपं आहे? पखवाज वाजवणाऱ्याचे कधीतरी हातामध्ये घेऊन बघा, असे बोटं फुटलेले असतात. सोपं आहे? कुठलीच गोष्ट सोपी नाही बाबा. कुठलीच गोष्ट सोपी नाही. कुठली जरी गोष्टीचा विचार करायचा जर झाला ना तर कुठलीच गोष्ट सोपी नाही. इथं जर कोणी शिक्षक असतील तर मुलांना शिकवणं सोपं आहे का हे त्यांना जाऊन विचारा. त्यांना असं वाटतं हे सोपं आहे, ते सोपं आहे, पण सोपं नाही. आम्ही सुद्धा शाळेमध्ये गेलेलो महाराज. 2 वर्ष अगोदर माझी 10वी झाली. 2 वर्ष अगोदर बरं का. शाळेमध्ये वर्गामध्ये मी असताना आळंदीमध्ये होतो मी. 2 वर्ष अगोदर माझी 10वी झाली. या वर्षी आता 12वीला आहे. आता ऐका, ज्यावेळेस मी वर्गामध्ये बसलो, कुठल्या बी विषयाचे शिक्षक येऊ द्या, कुठल्या बी काही प्रश्न विचारला की मी असा हात वर करायचो. गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, कुठलं बी विचारू द्या, माझा हात अगोदर वर राहायचा. माझ्या शेजारी एक जण बसलेला असायचा. ते मला एक दिवशी कानात म्हणला, कारण कुठल्या बी विषयाचे सर आले की अगोदर तुझा हात वर असतो, सगळ्याच प्रश्नाचे उत्तर तुला येतेत कस काय? काय म्हणलं ते बघा बरं. किती शाळेमध्ये बी मी हुशार असेल, विचार करा. ते काय म्हणला, कुठल्या बी विषयाचे सर आले काही जरी प्रश्न विचारला तर अगोदर तू हात वर करतोस. नेमकं तू एवढा अभ्यास, नेमकं कीर्तन करून एवढा अभ्यास तू करतोस कसा? सगळ्याच प्रश्नाचे उत्तर तुला येतेत कसं? त्याला मी स्पष्ट सांगितलं. त्याला मला, हे बघ, मला सगळ्याच प्रश्नाचे उत्तर येतेत असं काही नाही. तुला खरंच सांगतो, मला प्रश्नच कळत नाही बघ. काय प्रश्नच कळत नाही? ते मला हात कशाला मारायवर करतोस का? ते त्याला मी काय म्हणलं माहिती का, मी सरची एक गुंडी ओळखली म्हणलं. हात वर केला की सर विचारित नाही हे मला पक्क माहीत झालेलं. हात
वर केलेला असला की सर काही विचारित नाही हे मला माहित आहे म्हणलं, ह्याच्यामुळे मी हात वर करीत राहतो बरं का दादा. त्यानं ते मनावर घेतलं. बरं ते मनावर घेतलं, इनरोल झाली, वर्गामध्ये बसलं. एका विषयाचे सर आले आणि सरांनी प्रश्न विचारला की माझ्या आधी त्याने हात वर केला. त्याने हात वर केला की मी माझा खालीच ठेवला. नेमकं तेवढ्या सर म्हणे हा उठ तूच सांगता बघा काय करायचं बघा. अशी तारा असते महाराज. ते उभं राहिलं पण त्याला कुठं सांगता येत आहे. ते म्हणला सर मला उत्तर येत नाही. मग ते म्हणला कशाला हात वर केला. सर म्हणले हात कशाला वर केला. ते म्हणला ते राऊत म्हणला म्हणून, आडनावाने बोलतात ना शाळेमध्ये. ते म्हणला राऊत म्हणला म्हणून हात वर केला. काय म्हणला म्हणे राऊतने असं सांगितलं की हात वर केला की सर काही विचारित नाही. सर काय म्हणलं माहिती का, राऊत सारखं व्हायला तुला 2 जन्म घ्यावा लागते बघा. शाळेची मजा असती महाराज, लय मजा. अहो एक शिक्षक शिकून कंटाळले, शर्ट काढलं, दरवाजाला अडकिलून झोपले, निवांत झोपले. शर्ट काढलं, दरवाजाला अडकिलून झोपले. तेवढ्या शाळा तपासायला कलेक्टर साहेब आले. मला सांगा, वर्गात सर झोपलेले आणि कलेक्टरनी हे बघितल्याच्या नंतर सरांची नोकरी राहील का जाईल? बोला, पटकन बोला. जाईल ना? राहील असं कोणाला वाटते? जाईलच ना, बरोबर आहे का नाही? हा, सगळे वर्ग त्यांनी तपासले. मुलांनो बेटे सावधान. असं इकडे लक्ष द्या. असे चांगले असले म्हणजे बरं वाटते. काय म्हणतोय मी, सर वर्गात झोपलेले आहेत आणि कलेक्टरने शाळा तपासल्याच्या नंतर, सरांनी बघितल्याच्या नंतर कलेक्टर साहेबांना नोकरी राहील सरांची की जाईल? जाईल ना? हा, ऐका. कलेक्टर साहेबांना सगळे वर्ग तपासले आणि त्या वर्गामध्ये पाऊल टाकला की तेवढ्या सरांना जाग आली. सरांना जाग आली की सर लगेच उठले आणि सरांनी सुरू केला, मुलांनो ह्याला दंड म्हणतात, मुलांनो याला मनगट म्हणतात, मुलांनो याला पोट म्हणतात. कलेक्टर साहेब म्हणले सर आतापर्यंत लय शाळा तपासल्या, लय शिक्षक बघितले, पण मुलावरती एवढं प्रेम करणारा शिक्षक, कपडे काढून शिकणारा हा एकटाच आहे म्हणले, बाकी कुणीच नाही. बघा काय करायचे सांगा बरं. या शितारा येड्याची वरातन बाहेरच्या घरात हे असं गणित झालेलं नाही. काय महाराज, काय नाही महाराज, मजा असते. इकडे लक्ष द्या. माझा विषय हा चाललेला आहे, माझा मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य, कुठला बी विषयाचा विचार घ्या, कुठलीच गोष्ट सोपी नाही. बरोबर आहे का नाही महाराज? कुठलीच गोष्ट सोपी नाही. माझा विषय हा चाललेला होता, मुद्दा हा चाललेला होता. ऐका, जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला सुख पाहिजे ना. हो म्हणे महाराज आम्हाला सुख पाहिजे. याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी आम्हाला एक अगदी सोपं साधन सांगितलंय. काय साधन महाराजांनी सांगितलंय तर त्याची वर्णनात्मक स्तुती आजच्या अभंगाच्या प्रथमच्या. करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे काय म्हणले महाराज?
अभंगाच्या प्रथम चरणात करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. सोपं साधन सांगितलंय महाराजांनी. तुम्ही कीर्तन करा, मुखाने हरीचं गुण गा. म्हणे महाराज का हो, आम्हाला कीर्तन तर करायचंय, मुखाने हरीचं तर गुण गायचंय, पण नेमकं कीर्तन करत असताना कीर्तन नेमकं करावं कुठलं? कीर्तनाचे प्रकार आहेत कुठले कुठले का? गुण कीर्तन, लीला कीर्तन, सगुण कीर्तन आणि नाम कीर्तन. ह्या 4 कीर्तनापैकी म्हणे महाराज आम्हाला एकच कीर्तन करायचंय, मग आम्ही नेमकं कीर्तन करावं कुठलं? सांगा. गुण कीर्तन करायचंय का? बोला. लीला कीर्तन, सगुण कीर्तन नाही. मग कुठलं कीर्तन करायचं आपल्याला? झोपले का काय तुम्ही? हा, जागेत ना? काय बोर व्हायलंय का? बोर व्हायलंय? बोला बोला जरा. इकडे बसलेले बोर होते? हा, होय, बोर व्हायलंय का? खरं सांगा. काय माझं काय नाही तसलं. बोर व्हायलंय का? नाही ना? चहा सांगू की एकदा बोर होत असलं तर? हा, काय नाही तसं. झोप येली नाही? झोपायचं असलं तर झोपू बी शकता, काय अडचण नाही. कीर्तन झालं की मी उठितो तुम्हाला, काळजी नका करू. आपलं काय नाही मारा, उगं टेन्शन द्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं बी नाही. बरोबर आहे का नाही? झोप येले बिंदास्त झोपायचं. चहा प्यायचा आहे, आपण ब्रेक घेऊ 5 मिनिटाचा, चहा बी पाचतो, काय काळजी करायची गरज नाही. बरोबर आहे का नाही मारा? एवढे सगळे तेवढ्या थंडीमध्ये तुम्ही येताय. श्रोते मंडळी सुद्धा चांगले पाहिजेत बरं. ऐकणारे श्रोते मंडळी सुद्धा चांगले पाहिजेत. काही काही नाही तर हसत नाहीत, बोलत नाहीत, पुढे येऊन बसणार, अनाशी बघणार. तू पुढे येतोच कशाला नेमके? उगा पुढे येऊन बसणार, हसत नाहीत, बोलत नाहीत, काय नाही काय नाही. माणसानं हसलं पाहिजे, बोललं पाहिजे, फ्रेश राहिलं पाहिजे. जे खळखळून हसतं ते मोकळ्या मनाचं असतं, आणि जी जात गालात असते ती प्युअर आतल्या गटीची असते बघा. त्याच्यामुळे हसलं पाहिजे माणसानं. काय नाही महाराज, काही कायला हसण्यासाठी 500-500 इंजेक्शन आहेत. हसण्यासाठी इंजेक्शन दिले हसाव ना, ते हसत नाही, ते नुसतं कणत. आज जरा मोकळे म्हणा कवा जाशील म्हणून आला एखादा कोरोना सारखा रोग गेला तर काय करतो महाराज? सांगा बरं. हे माणसानं आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. जीवन जगत असताना माणसानं आयुष्य आनंदानं जगलं पाहिजे. काय नाही महाराज, हसणार नाहीत. एका कीर्तनात माझ्या समोर एक बाबा बसलेले, कीर्तन चालू झाल्यापासून मला नुसतं असे करायचे. बरोबर आहे, बरोबर आहे. मला वाटलं बाबाचं लईच अभ्यास आहे, सगळं कीर्तन बाबाकडे बघून केलं. आणि कीर्तन झाल्यावर कार्यकर्त्याला विचारलं, म्हणलं का हो, माझ्या समोर जे बाबा बसलेले होते त्यांचा लईच अभ्यास दिसतोय. ते म्हणले ते बहिरे होते, त्यांना ऐकूच येत नव्हतं. आता काय करायचं सांगा? 2 तास बहिऱ्याकडेच बघून कीर्तन केलं. आता काय करायचंय सांगा बरं महाराज? लय लेट करण महाराज. काय केला? लय लेट. कीर्तन झालं, कीर्तन झाल्या एक जण हसू लागला. म्हणलं कीर्तन झालं हसतो कशाला? ते मला सुरुवातीचा डायलॉग आता कळाला बघा. हाणू घ्यायचंय का काय ह्यांच्या पुढे? किती सांगाव. काय काय असे जस काय अर्ध्या जिल्ह्याचं दुःख यांच्या डोक्यावरती कोसळले. असे काय नाही, हसत नाहीत, बोलत नाहीत, काय नाही काय नाही, नुसतं असं बसणार असे हे झाल्यासारखे. पण माणसानं आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. बरोबर आहे का नाही? अजून याच्याही पुढे जाऊन बोलतो ऐका. दुःख देणारे माणसं तुम्हाला आम्हाला चालताना पावला पावलावरती भेटतील. वाक्य लक्षात ठेवा बरं. दुःख देणारे माणसं तुम्हाला आम्हाला पावला पावलावरती भेटतील. हसवणारा 100तून एखादा असाल. माणसानं असे माणसं जपले पाहिजे. आज काय नाही महाराज, जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसानं आपला आयुष्य ना मस्तीमध्ये जगलं पाहिजे. कधी कोणाला जावा लागल, कधी कोणाची वेळ येईल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही. काळ आणि वेळ हे माणसाला सांगून येते का? नाही. काळ आणि वेळ माणसाला कधी सांगून येत नाही, पण आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावं लागतं. जाणं हे प्रत्येकाचं निश्चितच असतं बघा. जावा प्रत्येकाला लागणार आहे बाबा. देवाला अवतार संपावे लागले, साधू संतांना अवतार संपावे लागले. महाराज सांगतात, येते नाही उरो आले अवतार, एरती पामर जीवती. इथं राहण्यासाठी, इथं उरण्यासाठी एकही अवतार झालेला नाही. प्रत्येकाला जावा लागणार आहे. यमदेवाकडे जर बघितलं ना तर अशी लिस्टच असते महाराज. आज कोणाचा नंबर, परवा कोणाचा नंबर, त्याच्या परवा कोणाचा नंबर. आज चैतन्य महाराज, उद्या हे पकवाजे महाराज, त्याच्या परवा ते पकवाजे महाराज, पुन्हा हे गाणारे. जाणार कुणी नाही, काळजी करू नका. फक्त नावं घेतलेत मी. जाणार आता कुणी जाणार नाही बघा. इकडं असे लिस्टच असते महाराज. आमच्या गावात एक जण 1 नंबरला रामभाऊचं लिस्टत नाव आलं. इथं कुणी रामभाऊ आहे का? इथलं नाही सांगत मी, आमच्या गावाकडलं सांगतो. 1 नंबरला ते रामभाऊच आहेत का? त्या बघा, तुमचं नाही सांगत, काही काळजी नका करू, मी तुमचं सांगत नाही. अजून लय मट ते बुकान ते लय मट राहिले अजून, लगेच नाव कशाला घेऊ, काही काळजी नका करू. आमच्या गावाकडलं सांगतोय मी तुम्हाला. 1 नंबरला रामभाऊ आलं यमदेवाच्या लिस्टमध्ये. रामभाऊनं यमदेवाचा घरपत्ता काढला.
गेले यमदेव घरी. रामभाऊ इथं राहायचं नाही, आपल्याला वर जायचं आता. म्हणे तुम्ही कोण? म्हणे यमदेव आहे. रामभाऊ म्हणले देवा मला न्यायचे ना, घेऊन जा, काही अडचण नाही, पण खूप दूरचा प्रवास करून आलेला आहात, थकला असाल, काहीतरी खाऊन जा. म्हणे चालतंय. यमदेवानं असा प्युअर तुपातला शिरा केला यमदेवाला खायला. कुणी? रामभाऊने. आणि ते शिरा खाल्ला यमदेवानं, पण शिऱ्यामध्ये टाकल्या होत्या रामभाऊनं झोपीच्या गोळ्या. शिरा खाल्ला यमदेवानं आणि यमदेव झोपले. तोपर्यंत यानं यमदेवाकडली लिस्ट घेतली, स्वतःच 1 नंबरचं नाव खाली घेतलं आणि खालचं नाव वरती घेतलं. यमदेव उठले आणि यमदेव उठल्याच्या नंतर यमदेव म्हणले रामभाऊ एवढा छान शिरा केलता, एवढा सुंदर शिरा केलता, शिरा खाल्ला की मला झोप लागली, मी तुम्हाला काहीतरी देणार आहे, काहीतरी देणार आहे म्हणल्यावर रामभाऊ तो उड्याच मारू लागले. रामभाऊ तो म्हणले मर नाही वाचलं आणि उलट देवच मला काहीतरी देणार आहे. रामभाऊ म्हणले सांगा देवा काय देणार आहात? यमदेव म्हणले जास्त काही नाही, लिस्ट मी वरून सुरू करणार होतो ना, तर आता खालून सुरू करणार आहे. म्हणले दुसरं नाही देणार तुला काय. बघा अहो आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावंच लागणार आहे, बरोबर आहे का नाही? जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे. इथं राहण्यासाठी, इथं उरण्यासाठी. जमेला पंजामेला बाप मसना गेला, मेला पंजाबेला बाप मसना गेला, जमेला पंजामेला बाप मसना गेला, आजा मेला पंजाबेला बाप मसना गेला, उठा उठा माती भयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझ्या ठाव नाही कोठे. देखत देखत नानू पंचू लोई तैसा उठा उठा दादा पाटी बयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझा भाव नाही कोठे. काय म्हणले महाराज? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तू ही तैसा झाला. ऐका आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावा लागणार आहे, जाणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे. आता थोडंसं इकडं लक्ष द्या माझ्याकडं. याच्याकरता महाराज जीवन जगत असताना माणसानं आयुष्य आपलं आपल्या मस्तीमध्ये जगलं पाहिजे. परमार्थ करायचा आहे ना, माणसानं आपल्या मस्तीमध्ये परमार्थ केला पाहिजे. आता खरं सांगा मला, इथं कीर्तना जेवढा आनंद आहे, कीर्तना जेवढी मजा आहे, तेवढी दुसरीकडे कुठं आहे का हो? आहे नाही. ही ताकद भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. एवढी थंडी आहे, पण एवढ्या थंडीमध्ये सुद्धा तुम्ही आम्ही सर्वजण इथं आलात कशासाठी हो? कीर्तन ऐकण्यासाठी, बरोबर आहे? एवढ्या दूरचा प्रवास करून एवढ्या लांबून मी इथं आलोय, कशा करता? हा कोण म्हणलं पैशा करता? काही बोलत आहे का? मला तिथून आवाज आलाय पैशा करता आलास म्हणून. पैशा करता आलोय का? बघा बरं काय काय का नाही काय महाराज लोक बघा किती पाप आहे तुमच्या मनात सुद्धा. डायरेक्ट म्हणले पैशा करता आलास तू इथं. इकडे लक्ष द्या. इथं जेवढा आनंद आहे, इथं जेवढी मजा आहे, इथल्यासारखा आनंद आणि इथल्यासारखी मजा दुसरीकडे कुठंच नाही महाराज. याच्याकरता माणसानं परमार्थ करावा. जीवनामध्ये जीवन जगत असताना एक ऐका, ज्ञानोबारायसारखं कोणी होणार नाही. ज्ञानोबाराय होण्याच्या भानगडीत कधी पडू नका. जगद्गुरु तुकोबाराय कोणी होणार नाही त्या भानगडीत कधी पडू नका. पण निदान निदान साधू संतांचे विचार डोळ्यासमोर घेऊन जगा, या जगण्याला खरा अर्थ आहे. माणसानं जीवन जगत असताना चांगले विचार घेऊन माणसानं जीवन जगलं पाहिजे. एखाद्यानं प्रश्न विचारला, दादा आपण नेमकं आता कुठं कमी पडतोय? वाक्य लक्षात ठेवा, आपण धन कमवण्याच्या बाबतीत, श्रीमंती कमवण्याच्या बाबतीत अगदी फार पुढे आहे. आपण कमी जर कशामध्ये पडत असाल ना, आपण विचार कमवण्यामध्ये आणि संस्कृती कमवण्यामध्ये आपण फार कमी आहेत. आपल्या देशाची संस्कृती आहे. काय आपला देश आहे? ज्या भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय ना, एक वाक्य लक्षात ठेवा, बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. बोलणं कळतंय ना माझं तुम्हाला? काय म्हणतोय मी? बाकीचे सगळे देश आहेत आणि भारत एवढीच माता आहे. आपण काय म्हणतो? भारत माता असंच म्हणतो ना आपण. कधी आपण असं म्हणतो का अमेरिका मावशी, इंग्लंड मामा, जपान काका असं म्हणतो का? नाही नाही. काय? भारत माता म्हणजे बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. काय माझ्या भारत देशाची संस्कृती आहे? लक्ष देऊ नये का? भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. ऐकताय?
भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे, आणि घासातला घास दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे. या भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय दादा. बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे, आणि इथं तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. याच्याकरता याचा स्वाभिमान, याचा अभिमान तुम्हाला मला सर्वांना असला पाहिजे. भारत देश म्हणजे ज्ञानोबारांची भूमी आहे, तुकोबारांची भूमी आहे, आणि अशा पवित्र असणाऱ्या ह्या भूमीमध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. भाग्य आहे महाराज तुमचं, आमचं सर्वांचं. बरोबर आहे की नाही महाराज? भाग्य आहे आपलं सर्वांचं. याच्याकरता जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसानं मन निर्मळ ठेवून परमार्थ केला पाहिजे. मन निर्मळ ठेवून माणसानं परमार्थ केला पाहिजे. आयुष्यभर ऐका, जीवनामध्ये जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत सगळे काका मामा दादा म्हणणार आहेत. एकदा आपल्या जवळचं सर्व काही संपू द्या, कोणी कुणाचं नाही. महाराज सांगतात, बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे, मग अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. अंतकाळीचा जर सोयरा कोण असेल ना, तर बाबा तो फक्त तो जगाचा चालक मालक भगवंत आहे. बाकी सांभाळत नाही असं नाही, सांभाळतात पण स्वार्थापोटी. किती दिवस? जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत. एकदा आपल्या जवळचं सर्व काही संपलं की मग आहे का कोणी कोणाचं? कोणी कोणाचं नाही. मग शेवट आपल्याला सांभाळणारा जर कोण असेल ना बाबा, तर तो भगवंत आहे, तर तो जगाचा चालक मालक आहे. आयुष्यभर वारंवार सांभाळणारा. झोपायचं जरी आपल्या हातामध्ये असलं ना, तर सकाळी उठवायचं हातात त्या देवाच्या. हे वाक्य लक्षात ठेवा. ऐका, ह्याच्याकरता माणसानं जीवनामध्ये जीवन जगत असताना आनंदानं जगलं पाहिजे, प्रेमानं जगलं पाहिजे. ते भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. काय सांगितलं म्हणे महाराज, तुम्ही नामाचं कीर्तन करा. मान्य करायचंय आम्हाला नामाचं कीर्तन, पण हे केल्याच्या नंतर नेमकं काय होईल? नामाचं कीर्तन करा, साधन आहे, अगदी सोपं आहे. हो म्हणे महाराज, तुम्ही आम्हाला नामाचं कीर्तन करायला सांगितलं ना, ते नामाचं कीर्तन जर आम्ही केलं तर नेमका आम्हाला याच्या बदल्यात फायदा काय? त्याचा बदल महाराजांनी अभंगाच्या द्वितीयच्या हो मग काही नहे बाला, हो मग काही नहे बाला, हो मग काही
बरं सगळ्यांनी जोरात. असे गाणारे ना असे वाजवणारे असल्यावर कशाला कीर्तन संपू द्यावा वाटल सांगा बरं. हा चलू द्यायचं का पाठपर्यंत? काकडा करून जायचं का? नाही माझा नियम आहे, गावात गेलो मी काकडा करून जातो, मी आधी जात नाही. वा. असे गाणारे वाजवणारे ऐकणारे सगळे जर चांगले असले तर कार्यक्रमाची मजा आहे महाराज. बरोबर आहे का नाही महाराज? काही काही ठिकाणचे गाणारे असतात महाराज. मी एकदा आमच्या तिकडे कीर्तनाला गेलो, खाली गाणारे नाही वाजवणारे नाही, टाळी घेऊन मागं दोघंच उभा. मी म्हणलं मी पुढं म्हणतो तुम्ही मागून उचला. काय म्हणलं मी? पुढं म्हणतो तुम्ही मागून उचला. ते दोघं उठले आणि मलाच उचलायला लागले. आता काय करायचे सांगा? याच्याकरता गाणारे वाजवणारे असले पाहिजे. बाबा एका जणानं स्वर लावला. तर मला सांगा, एवढे सुंदर गाणारे असल्याच्या नंतर उग येड्या गबाळ्यानं कशाला मध्ये मध्ये करायचंय? काय गरज आहे का? हा मला स्वराचा आणि याचा अजून काही मेळ जमला नाही. मी उगाच तुम्हाला म्हणायचं का थोडं स्वरातून गेलं? तुम्हाला म्हणलं मी जमल का? हा मला अजून माझा स्वर मला कळत नाही. मी नेमक्या कुठल्या पट्टीत म्हणतो हे मलाच माहित नाही. आणि मी जर तुम्हाला म्हणलं थोडं स्वरातून गेलंय तर चालेल का? सांगा बरं महाराज. हा एवढा सुंदर पखवाज वाजवत आहे, मी म्हणलं थोडस तालातून गेलं, एक मात्रा कमी पडला किंवा जास्त झाला, जमल का? त्याचं आपल्याला थोडस तरी नॉलेज असलं पाहिजे ना. बरोबर आहे का नाही महाराज? असं एक जण होता गाणारा. तुम्ही एवढा सुंदर स्वर लावला, एवढा सुंदर आलाप गायला की ते काय म्हणला माहिती का? महाराजांनी जसा आलाप गायला तसा मला येणार नाही का? काय म्हणले? यांनी जसा आलाप गाण्यासाठी सुरू केला तसं त्यांनी ह्यानं असं तोंड वाशिलं. 2 तास तोंड तसंच होतं. तेवढ्या चिमणी तोंडात गेली ना अंडे देऊन बाहेर आली. बघा आता काय करायचं सांगा. ह्याच्याकरता गाणारे वाजवणारे चांगले असले पाहिजे. चांगले असले तर कार्यक्रमाची मजा आहे महाराज, नाही तर काही उपयोग नाही महाराज. काय झालं तुम्ही काऊन हसायले? काय चुकलंय का माझं? हा नाही मला वाटलं काय चुकलं का? नाही ना, तसं काय नाही ना. हा इकडे लक्ष द्या. है का नाही? कसं काय उगा गाणारे नंबर 1 आहेत का नाही? हो म्हणा ना, आहेत का नाही गाणारे? हा चांगले आहेत ना? दरवर्षी हेच राहू देत जा. हा कसे वातावरण आहे, छान मस्त सुंदर आहे. इकडे लक्ष द्या. महाराज अभंगाच्या 2य चरणामध्ये म्हटले, काय म्हणले? मग काही नोहे बाधा, काम दुर्जनाची क्रोधा. बाबा कीर्तन करा, मुखाने हरीचं गुण गा. काय होईल म्हणे महाराज? तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. पण येड्याच्या नादाला किती लागा. येड कधी ऐकत का हो? किती येड्याला सांगा, येड कधी ऐकत? याच्याकरता मी नेहमी सांगत असतो, येड्या माणसाच्या, बारकाल्या पोरांच्या, दारू पिणाऱ्याच्या चुकून कधी नादाला लागायचं नाही. अजिबात नाही महाराज. मी येड्या माणसाच्या, दारू पिणाऱ्याच्या आणि बारकाल्या पोरांच्या कधीच नादाला लागत नाही महाराज. बारकाले पोरं हे दिसते तशी नसती, हे लय विचित्र असतात महाराज. हो एकदा मी मुंबईत कीर्तनाला गेलो बाबा. मी असा थकून आलेलो. मी असा खुर्चीवरती बसलो. एवढा 350-400 किलोमीटरचा प्रवास करून आलेलो. खुर्चीवरती बसलो. एक बारकं पोरग माझ्याकडे आलं आणि आल्याच्या नंतर त्यानं गपची बसवना. एकदा पुढून यायचं मला असं करायचं, महाराज घोडा. एकदा मागून यायचं मला असं करायचं, महाराज घोडा. म्हणलं घोडा घोडा काय? बरं जाऊ द्या, घोडा का म्हणिना, पण ते नुसतं घोडा नव्हतं म्हणत, ते महाराज घोडा म्हणत होतो. एवढं विचित्र. तेवढ्यात त्याची मम्मी चहा घेऊन आली आणि म्हणली, कसं वाटलं आमच्या पिंट्या? ती त्यांची स्टँडर्ड भाषा आणते. बरं शुद्ध कुठं बोला याची अक्कल नाही. एक जण हरिपाठ शुद्ध म्हणू लागला, सर्वा घंटी राम. का तिथं काय घंटी आहे का? अरे कुठं शुद्ध बोला हे माणसाला कळालं पाहिजे महाराज. एवढा जमाना बदललाय महाराज, एवढा जमाना बदललाय. एक पोरगी माझ्याकडे आली मला म्हणली, महाराज मला लग्न करायचंय, नवरा कसा करावा? मी म्हणलं बाई तुला कसा करायचाय? ती म्हणली मला असा कोटीनं कमवणारा करायचाय, कोटीनं. मी म्हणलं जर तुला कोटीनं कमवणारा नाही मिळाला तर तू काय करशील? ती म्हणली 50-50 लाखाचे 2 करीन, पण कोटीचीच बरोबरी करेल म्हणले. आता इतका जमाना बदललाय. अहो लय स्टँडर्ड झाले महाराज. एक ताई मला चप्पल घालून जेवायला वाढायला आली. मी म्हणलं ताई तुमच्या पायात चप्पल आहे? ती तिच्या भाषेत म्हणली, हो महाराज ही वाढायचीच आहे. मी म्हणलं अशा तुझ्या घरात नेमक्या चपला किती? ती म्हणली वाढायची वेगळी, शॉपिंग करायची वेगळी, फिरायला जायची वेगळी, बाहेर घालायची वेगळी, घरामध्ये घालायची वेगळी. म्हणलं हाणायची एखादी असेल तर हाण. आता सगळ्या सांगितल्या तेवढी बी बघ कुठं राहिली असली तर काय करा. लय जमाना बदललाय महाराज. अगदी स्टँडर्ड झालेत महाराज. एवढे स्टँडर्ड, लय शुद्ध बोलायले महाराज. इकडे लक्ष द्या. माझा विषय हा चालला होता, माझा मुद्दा हा चालला होता. त्या मुलाची आई चहा घेऊन आली. मला म्हणले कसं वाटलं आमच्या पिंट्या? मी म्हणलं फार चांगला आहे. म्हणे आमच्या पिंट्यानं कुठल्या प्रकारचा त्रास? म्हणलं अजिबात नाही. तेवढे ते मम्मीच्या मागू लागलं मला असं करतंय, महाराज घोडा. त्याच्या मम्मीनं अशा हातातल्या बांगड्या अशा माग केल्या बरं महाराज, आणि अशी
ताडकून काना मग लावून दिले. हा सोबत आम्ही दोघं सोबतच होतो त्या दिवशी. हा ताडकून काना मग लावून दिले. हो आहे का नाही, आपण मुंबईला गेलो नव्हतं का? हा लबाड बोलू नका, कीर्तन झाले 500 देतो, पण लबाड बोलू नका. हो का? हो म्हणा, हो इज्जत घालू नका. हो म्हणा. गेलतो आम्ही, हो सोबत होते. अशी काना खाली मारली तिनं. मी म्हणलं वा काय घरातले संस्कार आहेत म्हणलं. महाराज गोडा म्हणले की मायने लगे काना मागच लावली. पण ती काय म्हणली माहिती का? अरे याडपाटा, एवढं वय झालंय तरी सुद्धा अजून तुला गाढवातला आणि घोड्यातला फरक कळत नाही का? ते तरी नुसतं घोडा म्हणलं होतं. या बाईनं माझा खानदानच बदलून टाकलं बघा. आता काय करायचंय? आई वडील जसे मुलाला संस्कार लावणार आहेत तसे मुलं वागणार आहेत. बरोबर आहे का नाही? मुलगा बिघडला की मग आमच्याकडे येणार, महाराज सुधरवायचं काहीतरी औषध द्या. लग्न नाही झालं की आमच्याकडे येणार, आमच्या पोराचं तेवढं कुठं तरी लग्न लावून द्या. अरे कुठं तरी म्हणजे कसं का? आम्ही काय कीर्तन करतो का? आम्ही लग्नच लावून देतो? काय बोलते ना काय नाही का? आमच्या गावात एका जणाचं 5 वर्षापासून लग्न होत नव्हतं. ताई 5 वर्षापासून ते आमच्या मामाकडं आलं. आज घरून निघायच्या टायमाला कालच झाला तो विषय. मामाकडं आला आमच्या. अभिषेक महाराज मामा, आम्ही तिथं गडावर आमच्या बसलेलो बघा. आलं ते मामाकडं आलं. मामाला म्हणलं ते 5 वर्षापासून लग्न होत नव्हतं. इकडे लक्ष द्या बरं तुम्ही. ते तोंडानं स्लिप होतं बाबा. ते मामाकडं आलं. मामाला म्हणलं काय तांगाव मला लग्नच होईना. 5 वलते धाले म्हणला. 5 वलते नित्य पोली कल्ले येते, पुलन पोली थाते निधून दाते म्हणला. लग्नच व्हायना म्हणला. ताय तलाव नित्ता नंबल देते, नंतर टांगतो म्हणते, लात तलून टाकते म्हणला. तेवढं लग्न करून द्या म्हणला मामा म्हणले लग्न होईल पण तुला एक करावं लागेल. म्हणले काय? पोरगी बघायला गेला की तिथं बोलायचं नाही, गप राहायचं. ते म्हणला तुम्ही म्हणता तत दत्त होईन तत, फक्त माझं लग्न लावून द्या म्हणला. सांगतो म्हणले ठीक आहे. मामा अभिषेक महाराज आमचा ड्रायव्हर आम्ही निघालो. गेलो मुलगी बघायला. आणि मुलगी बघायला गेल्याच्या नंतर आम्ही तिथं बसलो. आणि त्या मुलीनं चहा आणला. सगळ्यांना चहा आणला. सगळ्यांनी चहा घेतला. बाबा हिने चहा घेतला. बरं दम नाही थोडासा, दम तर खावा ना. त्याला सांगितलं होतं मामानं बोलू नको. त्यानं चहा घेतला. चहाचा जसा घोट घेतला तसा चहा जिबीला पोळाला. जिबीला चहा पोळाला की हे मोठ्यानं तिथंच आरडायला लागलं. मला काय तांगाव म्हणला. लय त्या पोळाला, लय त्या. याला सांगितलं होतं बोलू नको पण ते शेवटी बोललं. लय त्या पोळाला म्हणला. आता तेवढ्यात पुरीनं गपची बसव ना. पोरगी लगेच पुढून म्हणते फुतून पी फुतून पी फुतून. बघा कसे लग्न होते तुमच्या, तुम्ही सांगा आता काय करायचंय? काही घेणं देणं नाही. तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन येतो जरा. हसलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे, मोकळ्या मनानं आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे. बरोबर आहे का नाही महाराज? काय नाही महाराज. आणि लग्न व्हाय ना का आमच्याकडे येते लग्न लावून द्या. आलं लग्न तत लागन आता म्हणल्यावर. इकडे लक्ष द्या. बरोबर आहे का नाही महाराज? जीवनामध्ये तुम्ही आम्ही म्हणतो त्या संसारात प्रपंचात काही नाही महाराज. हा संसार प्रपंच फलकट आहे. बरं तुम्ही म्हणता महाराज संसाराच्या प्रपंचाच्या लयच उचापात्या करायले, तुमचं लग्न झालं नाही. हे बघा मी प्रामाणिक माणूस आहे. काही जरी बोलल तर मी पुरावा देऊन बोलल, कारण महाराजाच्या बोलण्याला पुरावा असावा. आणि जर महाराजाच्या बोलण्याला पुरावा नसल तर महाराज जित्ता पुरावा. बरोबर आहे का नाही? ह्याच्याकरता मी पुरावा देऊन बोलणार आहे. काय पुरावा आहे का? फलकट होतो संसार येते सार भगवंत, किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारात प्रपंचात मुळात बाबा सुखाचा विचार कुठंच नाही. कारण प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत शिकवते. वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. शिक्षकाची बायको म्हणती मला शिकू नका. नाव्याची बायको म्हणती मेल्यानं माझा केसानं गळा कापला. पेंटरची बायको म्हणते एका रट्यात थोबाड रंगवीन. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. आता काय करायचंय सांगा बरं? नाही झालं ना तुमचं? का झालंय? तुमचं झालंय. तुमचं नाही झालं. आपण दोघं पिपळा खाल्ले मुजेत, काही काळजी नका करू. त्यांना माहित आहे. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. काय करायचंय सांगा बरं? गायनाचार्याची बायको काय गपची बसते का? किती गोड चाल गान, घरी जा. घरी गेलं की ओ बाबा. बरोबर आहे का नाही? नाही त्यांचं बी नाही झालेलं वाटतं. नाही त्यांचं बी त्यांचं झालंय ना. बरोबर आहे का नाही? किती गोड चाल गायचं, घरी जायचं. घरी गेल्या बायकोला या चैतन्य महाराजांच्या कीर्तनात एवढी गोड चाल गायली. बायको म्हणती ग बसा. लग्नाच्या आधीपासून मला माहिती तुम्ही किती चालली, तुम्ही गप्रा मला काही सांगू नका. आता काय करायचे सांगा बरं महाराज? बरोबर आहे का नाही महाराज? कोणाचीच बायको गपची बसत नाही. हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच आहे. कसा जर असेल ना बाबा हा फलकट आहे. इथं सार जर काय असेल ना तर फक्त भगवंताचं नामचिंतन इथं सार आहे.
बरोबर आहे का नाही महाराज? याच्याकरता या संसारात, याच्याकरता या प्रपंचात रावणाच्या श्रीमंतीचा जर विचार करायचा जर झाला, त्याच्या संसाराचा, त्याच्या प्रपंचाचा जर विचार करायचा जर झाला बाबा, 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू आणि 80,000, त्याला 80,000 बायका होत्या, आपल्याला एक भेटाना. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्ञानाचा विचार करायचा जर झाला त्याच्या, तर एका वेदाचे 4 खंड पाडणारा रावण आहे. एवढा विद्वान रावण, ऐका, गजांतकम पुरांतकम मणिनिना मणिभूषण, एवढा विद्वान रावण होता, एवढी श्रीमंती त्याच्याकडं. पण ज्यावेळेस रावण गेला ना, त्यावेळेस 1 कवडी सुद्धा सोबत घेऊन गेला नाही. तुकोबारायांनाच म्हणावं लागलं, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी गेली नाही. एवढा श्रीमंत रावण असून, एवढा विद्वान रावण असून, त्याच्या सोबत जर 1 कवडी गेली नसेल तर मला सांगा तुमच्या आमच्या सोबत काय जाणार आहे? काय जाणार आहे? काहीच नाही बाबा. सगळं जे आहे ना, हे सगळं माणसाला इथंच ठेवावं लागणार आहे. याच्याकरता माणसानं धनाचा अहंकार, श्रीमंतीचा अहंकार, पैशाचा अहंकार आणि ज्ञानाचा अहंकार माणसानं कधीच नाही केला पाहिजे, कधीच नसला पाहिजे. ज्ञानाचा, धनाचा, श्रीमंतीचा अहंकार माणसाला नसावा. बरं, याच्याकरता बाबा ज्ञान असावं, पण ज्ञानाला जोड भक्तीची असावी. ज्ञान भरपूर आहे, भक्ती नसेल तर काही कामाचं नाही. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको. भक्ती जर नसेल, प्रेम जर नसेल तर देवा हे ज्ञान आमच्या काही कामाचं नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते, हे काही कामाचं नाही बाबा, आम्हाला नको आहे. याच्याकरता ज्ञानाला जोड जर कशाची असावी तर भक्तीची. ज्ञान भरपूर आहे, पण माणसाला जर एकदा अहंकार झाला ना, तर ते महापूर आल्याच्या नंतर सगळं निघून जातं. फक्त तिथं काय राहतं? लवळच वाचतं. महापुरे झाडे जाते आणि तिथे लवाळे वाचते. का लवाळ वाचतं, का लवाळ राहतं? त्याचं कारण महाराज सांगतात, नम्र झाला उता आनंदा. त्याच्याकडे नम्रता आहे. याच्याकरता माणसाकडे ज्ञान असावं, पण ज्ञानाला जोड जर कशाची असली पाहिजे तर नम्रतेची असावी. ज्ञान भरपूर आहे बाबा, ते अहंकाराचं आहे. आणि कोड फुटलेल्या माणसाचं गोरपण आहे. कोडी याचे गोरे पण आणि तैसे अहंकारी ज्ञान. हे कोड फुटलेल्या माणसाचं गोरपण आहे, अर्थात हे अहंकाराचं ज्ञान आहे. हे ज्ञान काही कामाचं नाही. याच्याकरता धन असू द्या, श्रीमंती असू द्या, पैसा असू द्या, ज्ञान असू द्या, पण धनाला, श्रीमंतीला, पैशाला अहंकार नसला पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये 6 बाधा नसाव्या. कुठल्या का? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. याच्यातली एखादी जरी बाधा मनुष्याला झाली तर कमवलेलं ज्ञान, कमवलेलं धन, कमवलेली श्रीमंती बाबा हे सगळं शून्य आहे. आपल्याला धन लागत नाही, श्रीमंती लागत नाही, पैसा लागत नाही. देवाकडे जाण्याचं एकमेव साधन म्हणजे मनामध्ये भाव ठेवा, मनामध्ये निष्ठा ठेवा, मनामध्ये श्रद्धा ठेवा. एका श्लोकामध्ये एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे का, गोकोटी दानम ग्रहणे सुखासी मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञायु तुमिरु सुवर्ण दानम गोविंद नामनाथ न भवेत तत्तुल्य वेगम. ऐका, श्लोकामध्ये एवढं गोड उत्तर दडलेलं आहे. महाराज सांगतात, गोकोटी दानम, गो म्हणजे गाई, कोटी जरी गाई दान केल्या तर घरामध्ये सुख येणार नाही. गोकोटी दानम ग्रहणे सुखासी मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञायु तुमिरु सुवर्ण दानम. किती जरी सुवर्ण दान केलं, मेरू पर्वता एवढं जरी दान केलं, किती जरी यज्ञ केले, तर घरामध्ये सुख येणार नाही. मग महाराज, घरामध्ये जर सुख आणायचं असेल तर काय करावं लागेल? शेवटचं कारण सांगतात, गोविंद नामनाथ न भवेत तत्तुल्य वेगम. काय करावं लागल? आपल्याला त्या देवाकडे जावं लागल, आपल्याला त्या भगवंताकडे जावं लागल आणि त्या गोविंदाचंच नामचिंतन भजावं लागल. ऐका, आपल्याकडं धन, श्रीमंती, पैसा भरपूर जरी असला तर धनाच्या जोरावरती, श्रीमंतीच्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती त्या देवाला आपलंसं कधीच करता येणार नाही. भाव, निष्ठा, श्रद्धा आणि प्रेम असणं गरजेचं आहे. भाव असेल, निष्ठा असेल, श्रद्धा असेल, प्रेम जर असेल तर तो इथंच देव आहे. दुसरीकडे कुठं तुम्हाला जायची गरज नाही. रोज रोज मंदिरामध्ये जाऊन काही उपयोग नाही. मनामध्ये जर भाव नसेल आणि मनामध्ये जर निष्ठा नसेल तर, आणि मनामध्ये जर भाव असेल आणि निष्ठा असेल ना, तर रोज मंदिरात जाण्याची सुद्धा काही गरज नाही. ये जरूरी नाहीये की आदमी हर दिन मंदिर जाए. लक्ष देऊन ऐका, ये जरूरी नहीं है कि आदमी हर दिन मंदिर जाए, आदमी जहां भी जाए वह मंदिर बन जाए. अशी जर निष्ठा असेल, अशी जर श्रद्धा असेल तर झाला तो देव आपलासा, झाला तो भगवंत आपलासा. नामाचं कीर्तन महाराजांनी करायला सांगितलं. काही होईल वो मग काही नोहे बाधा, काम गुरुजनाची क्रोधा, शांती खडग हाती आणि काळा सीते नागविते. काळाला सुद्धा नागवायची ताकद जर हातात कुणाच्या आहे तर म्हणे महाराज ती देवाच्या हातात आहे, ती भगवंताच्या हातात आहे. तो देव नेमका आहे तरी कोण? तोच दाता आहे, तोच आमचा सखाय. त्याचा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे दाता सखा, तुका म्हणे दाता सखा,
ऐसा अनंता सारिका सारिका अनंता सारिका ऐसा अनंता सारिका ऐसा अनंता अनंता सारिका निधप मधप मगप पमगम पद पमगम गरिसा ऐसा अनंता सारिका मग काय तोय बाबा शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिका. दाता आमचा सखा जर कोण असेल तर तो देवच, तो भगवंत आहे. या अभंगाचा अर्थ भावार्थ माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. वेळ सुद्धा माझी झालेली आहे. या अभंगाचा अर्थ भावार्थ जसा झेपल तसा मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. एखादा शब्द काही जर चुकला हुकला असेल तर मुलाचा अंतकरण करून मला माफ करा.
योग्य आहे ते घरी घेऊन जा आणि जे चुकलं उकलं असेल ते माझी मला परत देऊन टाका. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं अमृत महोत्सवाचं हे केलेलं तुम्ही सर्व गावकऱ्यांनी तरुणांनी केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे. तरी सुद्धा खरंच तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आदरणीय बाबांचं मार्गदर्शन आहे एवढं काय हरकतच नाही आहे. योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन असलं, साधू संतांची प्रेरणा असली आणि भगवंताचा आशीर्वाद जर असेल बाबा, तर कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. एवढं सुंदर असणारं हे वातावरण, एवढं सुंदर गोड हे कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही सर्वांनी केलेलं आहे. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत.